Hello friends, this is example here. Solve the simultaneous equation 5m minus 3n equal to 19, m minus 6n equal to minus 7. Okay, this is the simultaneous equation. I solved this equation in second method. Write down solution. Write this equation in simultaneously 5m minus 3n equal to 19, m minus 6n equal to minus 7. That is the equation first, that is the equation second. ओके, मला आता काय करायचंय, एम ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एम ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी मी काय करणार, इक्वेशन सेकंडची विचार करणार. करा विचार. थिंक अबाउट इक्वेशन सेकंड फॉर फाइंडिंग the value of m. आता मी काय करणार, m ला करणार कॉन्स्टंट, m इक्वल टू मायनस 6n आहे, त्याला मी शिफ्ट करणार कुठे, राईट हँड साइडला. करा शिफ्ट. इथे मायनस आहे तो या ठिकाणी प्लस करा. 6n मायनस 7 करा. इक्वेशन नंबर सेकंड थर्ड द्या त्याला इक्वेशन नंबर थर्ड. ओके, बघा या ठिकाणी पुट m इक्वल टू 6n मायनस 7 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. m ची व्हॅल्यू आहे, इक्वेशन फर्स्ट ला शिफ्ट करा. टाका, शिफ्ट नको करा, पुट करा. पुट m इक्वल टू 6n मायनस 7 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. m ची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट ला पुटअप करा. करा पुटअप. 5 इंटू 6n मायनस 7 मायनस 3n इक्वल टू 19. करा मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटचं. काय येईल तो 30n मायनस 35 मायनस 3n इक्वल टू 19. 30n मायनस 3n इक्वल टू 19 प्लस 35. राईट हियर. आता काय केलं मी, nl आहे, nl त्याला मी एका साईडला आणलं, नंबर साईडला दुसऱ्या साईडला मी याला या ठिकाणी. सिंपल आहे. काय येईल तो 27 n इक्वल टू 54 n इक्वल. आता बघा मला यांची व्हॅल्यू पाहिजे या ठिकाणी. मी काय करणार, n इक्वल टू 54 डिवाइड 27 n इक्वल टू 2 या. राईट, n इक्वल टू 54 not 57, 54 upon 27 n equal to 2 here. n equal to 2. Put करा पुट. पुट n equal to 2 in इक्वेशन नंबर कुठे थर्ड ला. m equal to 6 into 2 minus 7 m equal to 12 minus 7 m equal to 5. ओके, बघा या ठिकाणी आता therefore the solution of this equation असणार in order pair 5 2. Okay, it is the solution here. Okay.